बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, बहन कुमारी मायावती जी जिंदाबाद, बहन जी संघर्ष करो, हम आपके साथ हैं, बहन जी संघर्ष करो, हम आपके साथ हैं, बहन जी आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। देश की मजबूरी है, बहन जी जरूरी है, देश की मजबूरी है, बहन जी जरूरी है। संविधान के सम्मान में, बीएसपी मैदान में, संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में मुंदरा प्रधानमंत्री यारो, हक्का मायावती, मुंदरा प्रधानमंत्री यारो, हक्का मायावती। देश की मजबूरी है, बहन जी जरूरी है, देश की मजबूरी है। बहन जी जरूरी है। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। आराम करो। जिंदाबाद जिंदाबाद, ई जिंदाबाद, बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बहन जी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बहन जी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बहन जी संघर्ष करो। ಹಲೋ ಇಂದಿನ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಾನ್ಯ ಎಂ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವರು. ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ. ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ರಾಜ್ಯ ಘಟಕದ 2023ರ ರಾಜ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ಈ ಬಹಿರಂಗ ಪ್ರಚಾರ ಸಭೆಗೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬಹುಜನ ಸಮಾಜದ ಭಾಗ್ಯದೇವತೆ ಅಕ್ಕ ಮಾಯಾವತಿ ಅವರನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ, ಜೈ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ಇಂಥ ಕರುನಾಡಿಗೆ ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವಣ್ಣ, ಭಕ್ತ ಕನಕದಾಸ, ಶ್ರೀ ರಾಜರ್ಷಿ ನಾಲ್ವಡಿ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರ್, ಶ್ರೀ ಕುವೆಂಪು, ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್, ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಮಣ್ಣು ಕರುನಾಡು, ಕನ್ನಡ ನಾಡಿಗೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾರತದ ಭಾವಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಬಹುಜನ ಸಮಾಜದ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಹಾಗೂ ಆತ್ಮಗೌರವದ ಪ್ರತೀಕ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ಬಹುಜನ ಸಮಾಜದ ಭಾಗ್ಯದೇವತೆ ಬಹನ್ ಕುಮಾರಿ ಮಾಯಾವತಿಜಿ ಅವರನ್ನು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ರಾಜ್ಯ, ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ಅಸೆಂಬ್ಲಿ, ವಿಧಾನಸಭಾ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪರವಾಗಿ, ಸಮಸ್ತ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ನಾನು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತೇನೆ. बहन जी का हम आदर से स्वागत करते हैं. बहन ದಯವಿಟ್ಟು ಆ ತಮಟೆ ವಾದ್ಯನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ಈಗ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವ್ರನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಈಗ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಬೆಹನ್ಜಿಯವರು ತಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರನ್ನು ಕೇಳ್ತಾ
ತಾವು ಭಾಷಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಪರವಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. बीएसपी की चुनावी जनसभा में इकट्ठा हुए बीएसपी के सभी छोटे बड़े पदाधिकारी, कार्यकर्ता एवं बीएसपी से चुनाव लड़ रहे हमारे यहाँ मौजूद प्रत्याशीगण, आज आप लोग यहाँ अपने कर्नाटक स्टेट में विधानसभा के लिए हो रहे आम चुनाव में चुनाव आचार संहिता के नियमों का पालन करते हुए अपनी पार्टी के उम्मीदवारों के समर्थन में मुझे सुनने के लिए यहाँ इकट्ठा हुए हैं, तो उसके लिए मैं आप सभी लोगों का हार्दिक दिल से आभार प्रकट करती हूँ। और अब मैं सबसे पहले अपनी पार्टी के संबंध में ये कहना चाहूँगी कि हमारी पार्टी ये चुनाव आपके कर्नाटक स्टेट की अधिकांश विधानसभा की सीटों पर अकेले अपने बलबूते पर ही पूरी तैयारी व दमदारी के साथ ये चुनाव लड़ रही है। अर्थात हमारी पार्टी ने इस चुनाव में यहाँ किसी भी पार्टी के साथ किसी भी प्रकार का कोई भी चुनावी समझौता आदि नहीं किया है। इतना ही नहीं बल्कि हमने बीएसपी से जुड़ने की तादाद को ध्यान में रखकर ही फिर उसी अनुपात में ही यहाँ सर्व समाज के लोगों को टिकट भी दिए हैं। लेकिन अब मैं इस चुनाव में आप लोगों का ध्यान अपनी पार्टी बीएसपी को कामयाब बनाने के लिए कुछ जरूरी बातों की तरफ दिलाना चाहती हूँ। और इस संबंध में मैं आप लोगों को ये कहना चाहती हूँ कि अपने देश को आज़ाद हुए वे भारतीय संविधान को भी लागू हुए अब यहाँ बरसों बीत चुके हैं, और इस लंबी अवधि में केंद्र में आपके कर्नाटक स्टेट में भी यहाँ विभिन्न विरोधी पार्टियों की सरकारें रही हैं। लेकिन दुख की बात यह है कि इस लंबी अवधि में भी यहाँ सभी विरोधी पार्टियों की रही सरकारों में वे आपके प्रदेश सहित पूरे देश में भी सर्व समाज में से विशेषकर दलितों, आदिवासियों, पिछड़े वर्गों, मुस्लिम व अन्य धार्मिक अल्पसंख्यकों के साथ साथ गरीबों, मजदूरों, किसानों, व्यापारियों एवं अन्य मेहनतकश लोगों का भी सही से विकास व उत्थान आदि नहीं हो सका है। जिनकी सरकारों की नीतियों व कार्यशैली को अभी इन्हें और ज़्यादा आजमाने की ज़रूरत नहीं है। और इस संदर्भ में मैं खासकर यहाँ दलितों, आदिवासियों व अन्य पिछड़े वर्गों के लोगों को ये भी बताना जरूरी समझती हूँ कि इन्हें परम पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के कड़े संघर्ष व अथक प्रयासों से भारतीय संविधान के तहत मिले कानूनी अधिकारों में से विशेषकर सरकारी नौकरियों में जो आरक्षण की सुविधा मिली है, तो उसे भी यहाँ शुरू से ही इन वर्गों के प्रति हीन व जातिवादी मानसिकता रखने वाली सभी विरोधी पार्टियों की सरकारें प्रभावहीन बनाने में तथा इसे अब धीरे धीरे खत्म करने की भी पूरी कोशिश में लगी हुई है।
यही मुख्य वजह है कि देश में आज़ादी के बाद केंद्र व राज्यों में भी काफ़ी लंबे समय तक सत्ता में आसीन रही खासकर कांग्रेस पार्टी ने, और अब केंद्र व अधिकांश राज्यों में भी बीजेपी व अन्य विरोधी पार्टियों की रही सरकारों ने इनका आरक्षण का कोटा अभी तक भी पूरा नहीं किया है। पदोन्नति में आरक्षण को तो इन्होंने मान्य कोर्ट की आड़ में काफ़ी हद तक खत्म कर दिया है, और इस मामले में लगभग यही खराब स्थिति हमें यहाँ आपके कर्नाटक स्टेट में भी देखने के लिए मिल रही है। इसके साथ ही अब तो इन वर्गों के लोगों को प्राइवेट सेक्टर में आरक्षण दिए जाने की व्यवस्था किए बिना ही केंद्र व राज्यों में भी ज़्यादातर सरकारी कार्य यहाँ प्राइवेट सेक्टर के जरिए ही देश के अधिकांश बड़े बड़े पूंजीपतियों व धन्ना सेठों को ही दिए जा रहे हैं। आपके कर्नाटक स्टेट में भी ये सब हमें देखने के लिए मिल रहा है, जिसके कारण अब पूरे देश में इन वर्गों के लोगों को आरक्षण का बहुत कम ही लाभ मिल पा रहा है, और इससे अब पूरे देश में दलितों व आदिवासियों के साथ साथ अन्य पिछड़े वर्गों के लोगों को भी काफ़ी ज़्यादा नुकसान हो रहा है। इसके साथ साथ यहाँ मैं अन्य पिछड़े वर्गों के लोगों को ये भी बताना चाहती हूँ, बैकवर्ड क्लास के लोगों को ये भी बताना चाहती हूँ कि इन्हें मंडल कमीशन की रिपोर्ट के तहत आरक्षण की ये सुविधा केंद्र में रही कांग्रेस व बीजेपी आदि की भी रही सरकार में नहीं मिला है, बल्कि बीएसपी के कड़े संघर्ष एवं अथक प्रयासों से ही श्री बीपी सिंह की सरकार में ही इन्हें ये सुविधा मिली है, जिसका भी विरोधी पार्टियां इन्हें इनका पूरा लाभ नहीं दे पा रही हैं। और सोचने की बात यह है कि आपके कर्नाटक स्टेट में जब असेंबली का चुनाव हो रहा है तो कांग्रेस पार्टी ने यहाँ खास तौर से वीकर सेक्शन के लोगों को ये कहा कि हम आरक्षण की जो सीमा है 50% से बढ़ाकर 75 कर देंगे। लेकिन सोचने की बात यह है कि जिस कांग्रेस पार्टी ने अपनी हुकूमत में मंडल कमीशन की रिपोर्ट लागू नहीं की, जिस कांग्रेस पार्टी ने अपनी हुकूमत में SC ST का रिजर्वेशन कोटा पूरा नहीं किया और इनके हितों के लिए जो कानून बनाए गए थे तो उनको लागू नहीं किया, तभी फिर बाबा साहब डॉक्टर अंबेडकर ने तो देश की जो सेंटर की पहली सरकार थी उसके वो कानून मंत्री थे, उससे उन्होंने इस्तीफा दे दिया था। तो इसलिए आप लोगों को जो 50 से सीमा बढ़ाकर 75 की बात कर रहे हैं, 75%, ये केवल हवाई है, कागजी है, इसमें कोई भी दम नहीं है, कोई भी ताकत नहीं है और प्रैक्टिकल में इसका कोई भी लाभ आप लोगों को मिलने वाला नहीं है। इतना ही नहीं बल्कि बीएसपी के अथक प्रयासों से ही श्री बीपी सिंह की सरकार में इन वर्गों के मसीहा परम पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर को भी यहाँ भारत रत्न की उपाधि से सम्मानित किया गया है, जिसके लिए वो हर प्रकार से पात्र भी थे। जब सेंटर में कांग्रेस पावर में थी तो हमारे समाज के लोग खास तौर से बाबा साहब के अनुयायी तो कांग्रेस से बराबर ये मांग करते रहे बाबा साहब को भारत रत्न की उपाधि से सम्मानित किया जाए, लेकिन कांग्रेस ने बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर को भारत रत्न की उपाधि से सम्मानित नहीं किया। लेकिन जब सत्ता परिवर्तन हुआ, श्री बीपी सिंह की सरकार बनी सेंटर में और पहली बार हमारे कुछ एमपी जीत कर आए, उसमें मैं भी मेंबर पार्लियामेंट बनी थी, तो उस समय श्री बीपी सिंह ने ये कहा था
तो कि हम ये चाहते हैं माननीय श्री कांशीराम जी को कि आपकी पार्टी सरकार में शामिल हो जाए, और हम चाहते हैं कि मायावती को जो भी चाहे हम मंत्रालय सेंटर में देने के लिए तैयार हैं। लेकिन हमने श्री बीपी सिंह को ये कहा कि हमें मंत्रालय नहीं चाहिए, हमारी दो ही मांगे हैं। जो बैकवर्ड क्लास की मंडल कमीशन की रिपोर्ट जो कांग्रेस की हुकूमत के समय में आ गई थी वो पेंडिंग में पड़ी है, उसको लागू कर दो। कांग्रेस पार्टी ने अपने लंबे अरसे के शासनकाल में तो बाबा साहब को भारत रत्न की उपाधि से सम्मानित नहीं किया है, उनको सम्मानित कर दो। हमें इसके सिवाय ना कोई बड़ी कुर्सी चाहिए, हमें केवल बाबा साहब का सम्मान चाहिए, और पिछड़ों को जो मंडल कमीशन की रिपोर्ट है वो लागू होनी चाहिए। तो श्री बीपी सिंह ने हमारी बात को माना और उन्होंने मंडल कमीशन की रिपोर्ट को लागू किया और बाबा साहब डॉक्टर अंबेडकर को भारत रत्न की उपाधि से सम्मानित किया। यहाँ मैं ये भी कहना चाहूँगी कि इन वर्गों के लोगों को, जो वीकर सेक्शन के लोग हैं, इन वर्गों के लोगों को जुल्म जाति से निजात दिलाने के लिए जो भी नियम व कानून आदि बने हैं, तो उन पर भी अब केंद्र व अधिकांश राज्यों की भी सरकारें सही से अमल नहीं कर पा रही हैं, जिससे अब यहाँ विशेषकर दलितों व आदिवासियों के ऊपर शोषण करने वाले लोगों का मनोबल और भी ज़्यादा बढ़ रहा है। यही स्थिति हमें मुस्लिम समाज की भी देखने के लिए मिल रही है। ओबीसी के साथ साथ जो धार्मिक अल्पसंख्यक समाज में से जो मुस्लिम समाज के लोग हैं और ईसाई समाज के लोग हैं, क्रिश्चियंस हैं, उनकी भी स्थिति कोई ठीक नहीं है। और ये सब हमें यहाँ के कर्नाटक प्रदेश में भी काफ़ी कुछ इनकी दयनीय हालत देखने के लिए मिल रहा है, जिसके अनेकों उदाहरण आप लोगों के सामने हैं। इसी प्रकार हमें पूरे देश में जो दलित आदिवासी पिछड़े वर्ग के लोगों की हालत तो बहुत ज़्यादा खराब है, इसी प्रकार हमें पूरे देश में मुस्लिम व अन्य धार्मिक अल्पसंख्यक समाज के लोगों की भी हालत कोई खास अच्छी नज़र नहीं आती है, जिसका काफ़ी कुछ खुलासा केंद्र सरकार की सच्चर कमेटी की रिपोर्ट में भी किया गया है। इसके साथ साथ अपर कास्ट समाज में से खासकर गरीब लोगों की आर्थिक स्थिति अभी भी हमें पूरे देश में यहाँ काफ़ी ज़्यादा खराब या दयनीय ही बनी हुई नज़र आती है। इनके अलावा आपके प्रदेश सहित पूरे देश में सर्व समाज में से विशेषकर यहाँ गरीब, मजदूर, किसान, कर्मचारी, व्यापारी एवं अन्य मेहनतकश लोग भी अपनी विभिन्न समस्याओं को लेकर अभी भी हमें काफ़ी ज़्यादा दुखी ही नज़र आते हैं। और इनमें से किसान वर्ग तो केंद्र की वर्तमान भाजपा सरकार द्वारा बनाई गई गलत नीतियों के कारण काफ़ी ज़्यादा परेशान व आंदोलित भी रहा है। किंतु इन सब की मुख्य वजह हमारी पार्टी केंद्र व आपके कर्नाटक स्टेट में भी यहाँ अब तक रही सभी विरोधी पार्टियों की सरकारों की जातिवादी, पूंजीवादी व संकीर्ण मानसिकता के तहत बनाई गई उनकी गलत नीतियों एवं गलत कार्य प्रणाली को ही काफ़ी हद तक जिम्मेवार मानकर चलती है। और इस मामले में खासकर इनके गलत आर्थिक नीतियों की वजह से ही आए दिन यहाँ पूरे देश में गरीबी, बेरोजगारी व महंगाई आदि भी काफ़ी ज़्यादा बढ़ रही है। जबकि इस मामले में शुरू से ही हमारी पार्टी केंद्र व राज्यों की सरकारों से भी हर स्तर पर ऐसी नीति अपनाने की लगातार ये मांग करती आ रही है कि देश में कुछ गिने चुने पूंजीपतियों व धन्ना सेठों का विकास होने की बजाय बल्कि यहाँ गरीब व आम लोगों का ही विकास होना चाहिए। तभी फिर सही मायने में यहाँ की आम जनता अपनी गरीबी, बेरोजगारी, महंगाई व अन्य और भी समस्याओं से काफ़ी हद तक निजात पा सकती है।
इसके साथ साथ पिछले कुछ वर्षों से अपने देश में भ्रष्टाचार भी हर स्तर पर काफ़ी ज़्यादा बढ़ा है, जिससे आपका खुद का अपना कर्नाटक प्रदेश भी अछूता नहीं रहा है। किंतु इन सब का मुख्य कारण हमारी पार्टी आज़ादी के बाद से लेकर अभी तक केंद्र व देश के अधिकांश राज्यों में तथा आपके खुद के अपने कर्नाटक प्रदेश में भी ज़्यादातर सत्ता यहाँ गलत पार्टियों में से खासकर कांग्रेस, बीजेपी व इनकी सहयोगी पार्टियों के हाथों में ही आने को मानकर चलती है। और इन सभी विरोधी पार्टियों को हमारी पार्टी इसलिए जिम्मेवार मानकर चलती है क्योंकि आज़ादी के बाद से लेकर अभी तक लगभग ये सभी विरोधी पार्टियां केंद्र व देश के अधिकांश राज्यों में भी ज़्यादातर यहाँ बड़े बड़े पूंजीपतियों व धन्ना सेठों की ही आर्थिक मदद से सत्ता में आती रही हैं। और सत्ता में आ जाने के बाद फिर ये पार्टियां अधिकतर मामलों में अपनी आर्थिक व अन्य सभी नीतियां या आम जनता की समस्याओं को दूर करने के हिसाब से तैयार नहीं करती हैं, बल्कि देश के उन बड़े बड़े पूंजीपतियों व धन्ना सेठों को ही फायदा पहुंचाने के हिसाब से अपनी अधिकांश नीतियां तैयार करती है, जिनके धन व बल से चुनाव लड़कर ज़्यादातर ये पार्टियां केंद्र व आपके राज्य सहित देश के अन्य राज्यों में भी अभी तक यह सत्ता में आती रही हैं, जिसके कारण ही अब पूरे देश में व आपके खुद के अपने प्रदेश में भी अभी भी हमें यहाँ सर्व समाज के लोग अधिकांश मामलों में अपनी विभिन्न समस्याओं को लेकर काफ़ी ज़्यादा दुखी व परेशान ही नज़र आते हैं, जबकि पूरे देश में बीएसपी ही अकेली एक ऐसी पार्टी है जो विरोधी पार्टियों की तरह देश के बड़े बड़े पूंजीपतियों व धन्ना सेठों की आर्थिक मदद से नहीं, बल्कि अपनी पार्टी के ही आम कार्यकर्ताओं की आर्थिक मदद से चुनाव लड़कर यहाँ केंद्र व राज्यों की सत्ता में आना चाहती है, ताकि हमारी पार्टी सत्ता में आने के बाद फिर बिना किसी दबाव के व आज़ाद होकर सर्व समाज के लोगों की व खासकर वीकर सेक्शन के लोगों की सभी समस्याओं का समाधान करके उन्हें हर मामले में व हर स्तर पर खुशहाल बना सके। और इसी आधार पर चलकर ही आबादी के हिसाब से देश के सबसे बड़े प्रदेश अर्थात उत्तर प्रदेश में 4 बार हमारी पार्टी ने अपने नेतृत्व में यहाँ सरकार भी बनाई है। और आपको मैं ये बताना चाहती हूँ, बहुत से विरोधी पार्टी के लोग बीएसपी के बारे में ये कहते हैं कि बीएसपी अब बहुत कमज़ोर होगी है, सिमट गई है उत्तर प्रदेश में। ऐसा नहीं है। मैं आपको बताना चाहती हूँ, आप चुनाव का रिकॉर्ड उठाकर देखो कि जब तक पूरे देश में और यूपी में भी चुनाव बैलेट पेपर से होता रहा तो हमेशा पार्लियामेंट में भी और असेंबली में भी बीएसपी का ग्राफ बढ़ा है, वोट का प्रतिशत बढ़ा है, सीटें बढ़ी हैं, सरकार भी बनी है 4 बार। लेकिन जब से ये ईवीएम के जरिए चुनाव होना शुरू हुआ है सन 2007 में, तो केंद्र में आपको मालूम है जब यूपी में असेंबली का चुनाव हुआ ईवीएम के जरिए, तो सेंटर में तो कांग्रेस ने ये तैयार किया, जो हमें जानकारी मिली है कि हमें स्टेट से कोई लेना देना नहीं, तो हमें तो सेंटर से लेना देना है। तो ईवीएम में धांधली करके तो लगातार वो कई बार सत्ता में सेंटर में बने रहे। लेकिन बीजेपी ने इनकी कमजोरी को पकड़कर तो उन्होंने धांधली करने वालों को पकड़ लिया, वो सेंटर में आ गए। और अब उन्होंने ये फैसला लिया हम सेंटर ही नहीं, हम देश में जो स्टेट हैं उनको भी कैप्चर करेंगे ईवीएम में धांधली के जरिए। इसलिए उत्तर प्रदेश में या देश के काफ़ी राज्यों में ये धांधली का खेल है ईवीएम में, और कुछ नहीं है। मैं दावे के साथ कहती हूँ
चुनाव ये बैलेट पेपर से कराएं, कांग्रेस हो बीजेपी हो, ये आपको कहीं नजर नहीं आएंगे। तो इसलिए जब तक ये चुनाव वहां पर बैलेट पेपर से होता रहा, हमारा ग्राफ बढ़ा है। हमारी 4 बार सरकार बनी है, यूपी में नहीं देश के अन्य राज्यों में भी पार्टी की बात आगे बढ़ी है। इसलिए कर्नाटक के लोगों को हताश और निराश नहीं होना चाहिए। आप लोगों को मैं बताना चाहती हूँ, बहुत से ऐसे देश हैं जहाँ पर ईवीएम से इलेक्शन हो रहा था, लेकिन जब धांधली उन्होंने देखे, अब वहाँ पर बैलेट पेपर से हो रहा है। तो आज नहीं तो कल अपने देश में भी ईवीएम का सिस्टम खत्म होगा, बैलेट पेपर से चुनाव होगा। ये मैं आपको बताना चाहती हूँ। यदि आप लोग ठंडे होकर बैठ जाएंगे, मायूस होकर बैठ जाएंगे कि वोट देने का फायदा क्या, जब ईवीएम में धांधली हो रही है तो हमें घर बैठना चाहिए, ऐसा नहीं। कभी भी ये सिस्टम खत्म हो सकता है। जुडिशरी हो सकता है इसमें दखल दे दे, माननीय सुप्रीम कोर्ट दखल दे दे, और हो सकता है कि वो ये चुनाव पूरे देश में बैलेट पेपर से कराए। इसलिए आप लोगों को हताश और निराश नहीं होना है, अपनी पार्टी के जनाधार को बढ़ाना है, मूवमेंट को बढ़ाना है। आज नहीं तो कल ये सिस्टम खत्म होगा, फिर से बैलेट पेपर से आएगा और हमारी पार्टी और ये मूवमेंट जरूर आगे बढ़ेगी। और हमने ये भी मैं आपको बताना चाहती हूँ कि जब तक चुनाव बैलेट पेपर से होता रहा, यूपी में हमारी पार्टी का ग्राफ बढ़ा। 4 बार हमें सरकार बनाने का मौका मिला और हमने अपनी सभी चारों रही सरकारों में अपनी पार्टी की विचारधारा एवं सिद्धांतों के तहत चलकर, वैसे तो वहाँ सर्व समाज के हितों का पूरा ध्यान रखा है, लेकिन सभी मामलों में प्राथमिकता पहले हमने वहाँ सर्व समाज में से विशेषकर उन दलितों, आदिवासियों, पिछड़े वर्गों, मुस्लिम व अन्य धार्मिक अल्पसंख्यक समाज के लोगों को तथा गरीब एवं असहाय लोगों को ही दिया है, जिनकी वहाँ हर मामले में व हर स्तर पर सभी विरोधी पार्टियों की रही सरकारों में उनकी हीन, जातिवादी, संकीर्ण व पूंजीवादी सोच होने के कारण काफ़ी ज़्यादा उपेक्षा की गई है। इसके साथ साथ हमने उत्तर प्रदेश में गरीब एवं बेरोजगार लोगों को दूसरी सरकारों की तरह मामूली सा बेरोजगारी भत्ता न देकर उन्हें बड़ी तादाद में सरकारी व गैर सरकारी क्षेत्रों में स्थायी रोजगार भी उपलब्ध कराए हैं। साथ ही गरीब भूमिहीन लोगों को खेती करने के लिए उन्हें फ्री सरकारी जमीन भी दी है, जिससे वहाँ लाखों लोगों को फायदा पहुँचा है। इसके अलावा हमारी पार्टी की रही सरकार ने वहाँ विभिन्न क्षेत्रों में लगे लोगों के साथ साथ छात्रों, युवाओं, महिलाओं व बुजुर्गों आदि के हितों में भी अनेकों महत्वपूर्ण व ऐतिहासिक कार्य किए हैं, जिनसे उन्हें काफ़ी ज़्यादा लाभ पहुंचा है। इसके साथ साथ हमने उत्तर प्रदेश में सर्व समाज के लोगों के ऊपर किसी भी प्रकार की कोई जुर्म जाति आदि नहीं होने दिया है, बल्कि हमारी रही सरकार ने वहाँ जुर्म जाति करने वाले लोगों को तो बिना बुलडोजर चलाए हुए या बिना मार धाड़ के, तो बिना कोई देरी किए हुए उन्हें तुरंत ही जेल की सलाखों के अंदर भेजा है, जहां मेरी सरकार में उनकी सही व असली जगह होती है। जो अभी इस समय यूपी में चल रहा है, ऐसा नहीं, मारधाड़ नहीं, कानून का वहाँ पे नंगा नाच हो रहा है, ऐसा नहीं, बल्कि कानून की अहमियत वहाँ की जनता को हमने समझाई, बताई और कानून के तहत हमने सर्व समाज के लोगों को वहाँ पर न्याय दिया, जिसकी यहाँ आपके प्रदेश में भी काफ़ी, यानी कि कर्नाटक स्टेट में भी काफ़ी सख्त ज़रूरत है। और इतना ही नहीं, बल्कि हमारी पार्टी की रही सरकार ने वहाँ अपने देश में दलित एवं अन्य पिछड़े वर्गों में समय समय पर जन्मे हमारे महान संतों, गुरुओं व महापुरुषों में भी खासकर महात्मा ज्योतिराव फूले, छत्रपति शाहू जी महाराज, श्री नारायणा गुरु, बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर एवं मान्यवर श्री कांशीराम जी
जिन्होंने इन संतों, गुरु और महापुरुषों की मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए अपनी पूरी जिंदगी निछावर की मान्यवर श्री कांशीराम जी ने काफ़ी कड़ा संघर्ष किया। इन सबको विभिन्न रूपों में पहली बार वहाँ पूरा आदर सम्मान दिया है, जिन्हें विरोधी पार्टियों के लोग अभी तक भी आसानी से पचा नहीं पा रहे हैं। इस प्रकार से उत्तर प्रदेश में हमारी पार्टी ने अपने सभी चारों रहे शासनकाल के दौरान वहाँ हर मामले में व हर स्तर पर सर्व समाज के लोगों को काफ़ी बेहतरीन सरकार दी है। और यदि आप लोग भी यहाँ अपने कर्नाटक स्टेट में आम जनहित के व खासकर कमजोर एवं उपेक्षित वर्गों के हितों में ऐसे ही कार्य करना चाहते हैं, इसके साथ ही आपके प्रदेश की जनहित से जुड़ी जो भी यहाँ स्थानीय समस्याएं हैं उन्हें भी दूर करना चाहते हैं, तो फिर आप लोगों को भी उत्तर प्रदेश की तरह ही यहाँ अपने कर्नाटक स्टेट में भी अपनी पार्टी के जनाधार को बढ़ा के यहाँ अपनी पार्टी की खुद की सरकार बनानी होगी। और अभी तो कर्नाटक में असेंबली का चुनाव हो रहा है और इसके लिए आप लोगों को आपके कर्नाटक स्टेट में वर्तमान में इस समय विधानसभा के लिए हो रहे आम चुनाव में अपनी पार्टी का अच्छा रिजल्ट लाना होगा। और इसके लिए आपको यहाँ की सत्ताधारी पार्टी व अन्य सभी विरोधी पार्टियों के साम दाम दंड भेद आदि हथकंडों से भी जरूर सावधान रहना है। आप लोगों को मालूम है कि यहाँ पर कांग्रेस और बीजेपी अभी जब ये सत्ता में होते हैं तो इनको जनहित के मुद्दे ध्यान में नहीं आते हैं, नज़र नहीं आते हैं, उनके हितों में काम नहीं करते हैं। और जनता यहाँ की कर्नाटक स्टेट में भी इनसे काफ़ी दुखी हो चुकी है। अब इन लोगों ने, अब इन दोनों पार्टियों ने खास तौर से इस चुनाव को जो धार्मिक रंग इन्होंने दिया है, तो मेरे ख्याल उससे आप लोगों को सावधान रहने की ज़रूरत है। जो इस चुनाव को इन्होंने सांप्रदायिक, खास तौर से जो धार्मिक इसको रंग दिया जा रहा है, बीजेपी वाले जय बजरंग बली बोल रहे हैं, कांग्रेस वाले कुछ और बोल रहे हैं, इससे आप लोगों की समस्याओं का समाधान होने वाला नहीं है। आप लोगों को इनके इस किस्म की जो इनके ढकोसलेबाजी है, जो उनकी इस किस्म का जो इनका षड्यंत्र चल रहा है, तो मेरे ख्याल इससे आप लोगों को सावधान रहना होगा। क्योंकि जो धर्म है वो अलग है, वो जीवन शैली से जुड़ा हुआ है, राजनीति अलग है। तो इसलिए आप लोगों को इनकी धार्मिक भावनाओं में ना बहकर, तो आप लोगों को बहुजन समाज पार्टी जो सही मायने में तो कहने में नहीं बल्कि कार्य करके दिखाने में विश्वास रखती है, इस पार्टी को कामयाब बनाना होगा। तो इनके बहकावे में आप लोगों को नहीं आना है। और इस मामले में खासकर आप लोगों को विरोधी पार्टियों के जारी किए गए उनके हवाई व प्रलोभन भरे चुनावी घोषणा पत्रों आदि के बहकावे में तो कतई नहीं आना है। आप लोगों ने, बीजेपी ने अपना चुनावी घोषणा पत्र जारी किया, कांग्रेस ने क्या बड़ी बड़ी बातें वो ये चुनावी घोषणा पत्र में उन्होंने कही है। जब भी चुनाव होता है ऐसा ये लोग करते हैं, लेकिन सत्ता में आने के बाद फिर ये लोग अपने चुनावी घोषणा पत्र के ऊपर अमल नहीं करते हैं। कहने का तात्पर्य यह है कि चुनाव के दौरान जो ये अपना मैनिफेस्टो जारी करते हैं, बड़े बड़े वायदे करते हैं वोट लेने के लिए, लेकिन सत्ता में आने के बाद अधिकांश उन पर ये अमल नहीं करते हैं, जिस पर से अब यानी कि इनके चुनावी घोषणा पत्र पे से अब जनता का काफ़ी हद तक विश्वास ही उठ गया है। इसलिए भी हमारी पार्टी किसी भी चुनाव में अपना कोई भी चुनावी घोषणा पत्र आदि जारी नहीं करती है। वैसे भी हमारी पार्टी कहने में बहुत कम बल्कि कार्य करके दिखाने में ही ज़्यादा विश्वास रखती है। यूपी में 4 बार हमारी सरकार बनी,
हमने चुनाव में कोई मैनिफेस्टो जारी नहीं किया था। सत्ता में आने के बाद हमने वहाँ के लोगों के लिए जनहित में बड़े पैमाने पर कार्य किए। अब बेहतरीन कानून व्यवस्था की दी, जिससे वहाँ की जनता अभी भी याद करती है। और तो ये सब हमने उत्तर प्रदेश में करके दिखाया है। इन्हीं जरूरी बातों के साथ ही अब मेरा यही कहना है कि आप लोगों को अपने खुद के व अपने कर्नाटक स्टेट के भी हित में यहाँ अपनी पार्टी बीएसपी की सरकार बनाना बहुत ज़रूरी है। तभी फिर यहाँ आपके कर्नाटक स्टेट में, आपके प्रदेश में, स्टेट में परम पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर एवं मान्यवर श्री कांशीराम जी आदि का सही सपना साकार हो सकता है, जिन्होंने कदम कदम पर अनेकों कष्ट झेलकर अपनी पूरी जिंदगी या खासकर कमजोर एवं उपेक्षित वर्ग के लोगों को अपने पैरों पर खड़ा करने के लिए समर्पित की है, जिसे भी खास ध्यान में रखकर अब आप लोगों को यहाँ अपने स्टेट में विधानसभा का आम चुनाव लड़ रहे हैं। अपने सभी उम्मीदवारों को, हमारे उम्मीदवार कुछ इधर स्टेज पे हैं, शायद कुछ सामने भी बैठे हैं, तो जब आप लोगों से मेरी यही रिक्वेस्ट है कि जिसे जो हमारे संत गुरु महापुरुष हुए हैं, तो उनके डेडिकेशन को ध्यान में रखकर, उनके संघर्ष को ध्यान में रखकर, जिनकी वजह से आज थोड़ा घना जो आपको मिल रहा है, ये देन हमारे संत गुरु और महापुरुषों की है, जिसे भी खास ध्यान में रखकर अब आप लोगों को यहाँ अपने कर्नाटक स्टेट में विधानसभा का आम चुनाव लड़ रहे अपने सभी उम्मीदवारों को अपनी पार्टी के हाथी चुनाव चिन्ह के सामने वाले बटन को दबा के उन्हें ज़रूर जिताना है, उन्हें ज़रूर सफल बनाना है, उनको यहाँ की असेंबली में ज़रूर जिताकर भेजना है। अर्थात आप लोगों को इस चुनाव में अपनी पार्टी को कामयाब बनाने का हर संभव पूरा प्रयास करना है। इस उम्मीद के साथ ही अब मैं पुनः अपनी पार्टी के उम्मीदवारों को जिताने की पुरजोर अपील करते हुए अपनी बात यही समाप्त करती हूँ। जय भीम, जय भारत। धन्यवाद बहन जी, धन्यवाद। जिंदाबाद 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 जिंदाबाद। ಈಗ ಬೆಹನ್ಜಿಯವರ ಭಾಷಣವನ್ನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಿ 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗೋಪಿನಾಥ್ ಸಾಹೇಬರು ಮಾಡ್ತಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಶಾಂತಿಯಿಂದ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಕು 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ. ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕಿಯಾದಂಥ ಬೆಹನ್ ಕುಮಾರಿ ಮಾಯಾವತಿಜಿ ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಈ ಸುಂದರ ಭಾಷಣವನ್ನು, ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಭಾಷಣವನ್ನು ಕೇವಲ 5 ನಿಮಿಷದಲ್ಲೇ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸಾರಾಂಶವನ್ನು ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಅತ್ಯಧಿಕ 130 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಕಣದಲ್ಲಿ ಇಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ SC ST OBCಗಳು ಮತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಸಹಿತ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಯಾವುದೇ ಪಕ್ಷದೊಂದಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಚುನಾವಣಾ ಮೈತ್ರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು, BJP ಮತ್ತಿತರ ಪಕ್ಷಗಳು ಶ್ರೀಮಂತರ ಹಣದಿಂದ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳ ಹಣದಿಂದ ಪಕ್ಷವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡ ಜನರ ಬದುಕನ್ನು ಬರ್ಬರ ಮಾಡಿದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಕ್ಕ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತೇಳಿ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬರೆದ ಸಂವಿಧಾನ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರಗೊಂಡ ಮೇಲೆ 1950ರಲ್ಲಿ ಜನವರಿ 26ನೇ ತಾರೀಕು ಜಾರಿ ಆಯಿತು. ಆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಯಥಾವತ್ತಾಗಿ ಜಾರಿ ಮಾಡಿದರೆ ಇವತ್ತಿಗಾಗಲೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಕಾಣ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ SC ST ಹಿಂದುಳಿದ ಜಾತಿಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಕಾಣ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಆಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳು ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ, ಸಂವಿಧಾನ ಅಲಕ್ಷಿಸಿ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದಾಗಿ ಕೇವಲ ಶ್ರೀಮಂತರ ಮತ್ತು
ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿ ನಿಯಮಗಳನ್ನ ತಂದಿರೋದ್ರಿಂದಾಗಿ ಇವತ್ತಿಗೂ ಸಹಿತ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಾದ SC ST OBC ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಬದುಕು ಇವತ್ತಿಗೂ ಸಹಿತ ಅತ್ಯಂತ ಶೋಚನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ನಾವಿಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ. ಆದರೆ ಮಂಡಲ್ ಕಮಿಷನ್ ಆಯೋಗ ಮಂಡಲ್ ಆಯೋಗ ಜಾರಿ ಮಾಡಿದಂಥ ಮಂಡಲ ಆಯೋಗ ನೀಡಿದಂಥ ವರದಿ ಪ್ರಕಾರ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಸಹಿತ ಆಸಕ್ತಿ ವಹಿಸಲಿಲ್ಲ. ನಂತರ VP ಸಿಂಗ್ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಅವರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸುಳ್ಳು. VP ಸಿಂಗ್ ಸರ್ಕಾರ ಆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಹುಮತ ಇಲ್ಲದಿರೋ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬೆಹನ್ ಮಾಯಾವತಿಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸಂಸತ್ ಸದಸ್ಯರು ಆರಿಸಿ ಬಂದಿದ್ರು. ಆಗ VP ಸಿಂಗ್ ಅವರು ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೇಳಿದಾಗ ಮಾನ್ಯವರು ಕಾಂಶಿರಾಮ್ ಸಾಹೇಬರು ಬೆಂಬಲ ಕೊಡೋಕೆ ಒಪ್ಕೊಂಡ್ರು. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಬೆಹನ್ಜಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ಕೊಡೋಕೆ ನಾವು ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಬೆಹನ್ಜಿ ಹೇಳಿದ್ರು, ಮಾನ್ಯವರು ಕಾಂಶಿರಾಮ್ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನಿಮ್ಮ ಸಚಿವ ಪದವಿಗಳು ಅಥವಾ ಆಸೆ ಆಮಿಷಗಳು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮಂಡಲ್ ವರದಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡ್ರಿ, ನಂಬರ್ 1. ನಂಬರ್ 2, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ಕೊಡಿ ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ರಿಂದಾಗಿ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಆ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಉಳಿಸಿದ್ರಿಂದಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಟ್ವಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಅವರು ಭಾರತ ರತ್ನ ಪದವಿಯನ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಕೊಟ್ಟರು. ಹಾಗೆ ಮಂಡಲ್ ವರದಿ ಸಹಿತ ಜಾರಿ ಆಯಿತು. ಇದರಲ್ಲಿ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷಗಳ ಕೊಡುಗೆ ಇಲ್ಲ. ಇದರಲ್ಲಿ ಇದು 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ಸಾಧನೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ನೆನ್ಪು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಹಾಗೇನೆ ಈ ಪಕ್ಷಗಳ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ರೈತರು, ಕಾರ್ಮಿಕರು, ಮಹಿಳೆಯರು, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಇವರೆಲ್ಲರೂ ಕಂಗಾಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳು ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಒಂದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಉಳಿದ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೂ ಸಹಿತ ತಮಗೆ ಚುನಾವಣಾ ಕಾಲದಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಂಥವ್ರು, ಹಣ ಕೊಟ್ಟಂಥವ್ರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರ ಪರವಾಗಿ ನೀತಿ ನಿಯಮಗಳ ರೂಪಿಸ್ತಾ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಧಿಕ ಬಡ ಜನರಿದ್ದಾರೆ. ಹಸಿವು, ಅನಕ್ಷರತೆ, ಬಡತನದಿಂದ ಕಂಗಾಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಸೇರಿದಂಥ ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಜನರಾಗಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 4 ಬಾರಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. 4 ಬಾರಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದಾಗ ಯಾವುದೇ ಚುನಾವಣೆಗೆ ನಾವು ಯಾವ ಒಬ್ಬ ಶ್ರೀಮಂತರಿಂದ ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಂದ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡಿದ್ದೇ ಇಲ್ಲ. ಅದೇನಿದ್ರು ಬಡ ಜನರ ಕಾಣಿಕೆಯಿಂದಾಗಿ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸದಸ್ಯತ್ವದ ಹಣದಿಂದಾಗಿ ನಾವು ಆ ಹಣವನ್ನು ಪಡೆದು ನಾವು ಚುನಾವಣೆಗಳು ನಡೆಸಿದ್ದೀವಿ. ಆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಈ ಬಡ ಜನರ ಪರವಾಗಿ ನೀತಿ ನಿಯಮಗಳನ್ನ ರೂಪಿಸಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಗಾಗಲಿ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಧನಶೇಟ್ಗಳಾಗಲಿ, ಸೇಟ್ಗಳಿಗಾಗಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಏನು ಕೆಟ್ಟ ನೀತಿಗಳನ್ನ ನಾವು ರೂಪಿಸಿಲ್ಲ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಎಷ್ಟು ಅವಕಾಶಗಳಿದೆಯೋ ಅಷ್ಟೇ ಅವಕಾಶ ಬಡವರಿಗೂ ಇರಬೇಕು. ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ BJP ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಿಮ್ಮ ನೀತಿ ನಿಯಮಗಳು ಕೇವಲ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅನುಕೂಲವಾಗಿರಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಬರೀ ಸಾಹುಕಾರರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅನುಕೂಲವಾಗಿರಬೇಕಾಗಲ್ಲ, ಬರೀ ದುಡ್ಡಿರೋರ್ಗೆ ಮಾತ್ರ ನೀವು ನೀತಿ ನಿಯಮಗಳನ್ನ ರೂಪಿಸಬೇಡಿ. ಅದೇ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡ ಜನರಿಗೂ ಸಹಿತ ನಿಮ್ಮ ನೀತಿ ನಿಯಮಗಳಿಂದಾಗಿ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಆದರೆ ಅವರು ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬಡ ಜನರನ್ನ ಅಲಕ್ಷಿಸಿ ಕೇವಲ ಶ್ರೀಮಂತರನ್ನು ಮಾತ್ರ, ಉನ್ನತ ವರ್ಗದವ್ರನ್ನ ಮಾತ್ರ ಬೆಳೆಸಿದ್ರಿಂದಾಗಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಡತನ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಹಾಗೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರನೂ ಸಹಿತ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೆ ಕಡಿವಾಣ ಹಾಕಬೇಕು, ಬಡತನವನ್ನು ನಿಗ್ರಹಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಚುನಾವಣಾ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಓಟ್ಗಳನ್ನ ಮಾರ್ಕೊಳ್ಳದೆ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ಆನೆ ಗುರುತಿಗೆ ನೀವು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಬಡ ಜನರ ಪರವಾದ, ರೈತ ಕಾರ್ಮಿಕರ ಪರವಾದ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನಾವು ತರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನ ಅನ್ಕೋತಾರೆ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ಪ್ರಭಾವ ಕಡಿಮೆ ಆಗೋಯ್ತು, UPನಲ್ಲೇ ಅವರು ಕಡಿಮೆ ಆಗೋಯ್ತು, ಇನ್ಮೇಲೆ ಪಾರ್ಟಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹತಾಶೆಯ ಮಾತುಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಈ ಹತಾಶೆಯ ಮತ್ತು ನಿರಾಶೆಯ ಮಾತುಗಳನ್ನ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ. ಎಲ್ಲಿ ತನಕ ಇಲ್ಲಿ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ
ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳೀತು, 4 ಬಾರಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತು. ಆದರೆ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬದಲಾವಣೆ, ಪ್ರಗತಿ ಇದೆಲ್ಲ ನೋಡಿದಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು BJPಯ ಬೆಂಬಲಿಗರೇನಿದ್ದಾರೆ, ನಾಯಕರೇನಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಉಂಟಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಜಾಗೃತಿಯನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಬೇಕು, ಈ ಜಾಗೃತಿನ ದಿಕ್ಕು ತಪ್ಪಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ವೋಟಿಂಗ್ ಮೆಷಿನ್ನ ಅಂದರೆ ವಿದ್ಯುತ್ ಚಾಲಿತ ಮತಯಂತ್ರಗಳನ್ನ ಅವರು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಆವತ್ತಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಆ ಪಕ್ಷಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಹರಡ್ತಾ ಬಂದಿವೆ. 2014ರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೋತಾಗ ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ, ಇದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿ ಅದರಿಂದ ಸೋತಿದೆ ಅಂತ. ಹಂಗಲ್ಲ, ಅದು ಅಲ್ಲಾಗಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ಇ ವಿ ಎಮ್ ಅಂದರೆ ವಿದ್ಯುತ್ ಚಾಲಿತ ಮತಯಂತ್ರಗಳು. ಆ ವಿದ್ಯುತ್ ಮತಯಂತ್ರಗಳಿಂದಾಗಿ ಅವರು ಓಟ್ಗಳನ್ನ ಉಲ್ಟಾ ಪಲ್ಟಾ ಮಾಡಾಕ್ಬಿಟ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಎಷ್ಟೋ ಕಡೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿರೋ ಕಡೆ ನಮ್ಮ ಜನರು ಹೆಚ್ಚಿರೋ ಕಡೆನೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಓಟ್ಗಳು ಬರ್ದಂಗೆ ಆಗೋಯ್ತು. ದೇಶದ ಪ್ರಪಂಚದ ಅನೇಕ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅಷ್ಟೇ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ವೋಟಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ, ಇದೇ ರೀತಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೀವು ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ ತನ್ರಿ, ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತೆ ಮೆಜಾರಿಟಿಯಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಬರುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಸರ್ಕಾರ ಹಿಡಿತದೆ. ಬರೀ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ದೇಶದ ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಕೇಂದ್ರದಲ್ಲೂ ಬರುತ್ತೆ. ಆದ್ರಿಂದ ಆ ದಿನ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಆಂದೋಲನ ಸತತವಾಗಿ ನಡೀತಾ ಇರಲಿ, ಈ ಜನಾಧಾರಣೆ ಬೆಳೀತಾ ಇರಲಿ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹತಾಶರಾಗಬೇಡಿ. ಯಾಕಂದರೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಗೆಲ್ಲೋದು ಜನಾಂದೋಲನ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮೂಡ್ತಾ ಈ ಮತಯಂತ್ರಗಳನ್ನ ಬಹಿಷ್ಕರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾಲ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಮುಂದುವರಿತಾ ಇರಲಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅಂಜದೆ, ಕುಗ್ಗದೆ, ಕೊರಗದೆ, ಹತಾಶ ಆಗದೆ, ನಿರಾಶರಾಗದೆ ನಾವು ನಮ್ಮ ಚಳುವಳಿಯನ್ನು ಮುನ್ನಡೆಸೋಣ. ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿಲ್ಲಿ ಈ ಪಕ್ಷಗಳು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ಮತ್ತು ಇತರ ಪಕ್ಷಗಳ ಒಂದು ಮೈತ್ರಿಯೊಂದಿಗೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಬಂದಿತ್ತು 2018ರಲ್ಲಿ. ಅನಂತರ ಮತ್ತೆ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದು ಅನೇಕ ರೀತಿಯ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಶಾಸಕರನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಅಧಿಕಾರ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಇವರ ಅಧಿಕಾರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಿರುದ್ಯೋಗ, ಹಾಗೇನೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮತ್ತೆ ಕೊಲೆ ಸುಲಿಗೆ, ಇದೆಲ್ಲದ್ರ ಜೊತೆಗೆ ಕೋಮು ಗಲಭೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇವತ್ತು ಸಹಿತ BJP ಮುಂದೆ ಬೇರೆ ಯಾವುದೂ ಅಜೆಂಡಾ ಇಲ್ಲ. ಧಾರ್ಮಿಕ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಕೆರಳಿಸ್ತಾ, ಕೋಮು ಭಾವನೆಗಳನ್ನ ಕೆರಳಿಸ್ತಾ ಸಮಾಜವನ್ನು ಒಡೆದು ಇವರು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೇಳುತ್ತೆ ನಾನು ಜಾತ್ಯತೀತ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ಸಹಿತ ಅವರ ಅಜೆಂಡಾನ ಪೂರ್ಣ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಅವರ ಅಜೆಂಡಾನ ಪೂರೈಸೋದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕೋ ಅದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಕೋಮು ದ್ವೇಷ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸಹಿತ ಅಷ್ಟೇ ಕೊಡುಗೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಡುಗೆ ಇದೆ. ನಾವು ಬಜರಂಗ ದಳನ ನಾವು ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಫ್ರಂಟ್ ನಾವು ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಹಿಜಾಬು, ಆಜಾನು, ಗೋಹತ್ಯೆ ನಿಷೇಧ ಇದೆಲ್ಲನೂ ತರೋದ್ರ ಮೂಲಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಶಾಂತಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿ ಸಮಾಜ ಒಡೆಯೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅದಕ್ಕೆ ಕೇವಲ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದೆ ವಿನ, ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಜನರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಎಂಥ ನೀತಿ ನಿಯಮಗಳನ್ನ ತರ್ತೀವಿ, ಸಂವಿಧಾನ ಹೇಗೆ ಜಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಿರುದ್ಯೋಗ ಹೇಗೆ ನಿವಾರಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಶಾಶ್ವತವಾದ ಯೋಜನೆಗಳಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಡಳಿತವನ್ನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 50 ವರ್ಷ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಈ BJP ಆಡಳಿತ ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಜನತಾದಳ ಆಡಳಿತ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೂ ಸಹಿತ ನಿರುದ್ಯೋಗ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ, ಜಾತೀಯತೆ, ಕೋಮುಗಲಭೆ ಇದ್ಯಾವುದು ನಿಲ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ 4 ಬಾರಿ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದಾಗ ನಿರುದ್ಯೋಗ ಅತ್ಯಂತ ಕನಿಷ್ಠ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇಳಿದಿತ್ತು. ಅನೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗಳು ಮತ್ತು ಕಾಲೇಜುಗಳು, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಹಾಸ್ಟೆಲ್ಸು ಇವೆಲ್ಲ ನಾವು ತೆರೆದ್ವಿ. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಏನು ಬ್ಯಾಕ್ಲಾಗ್ ಹುದ್ದೆಗಳಿತ್ತು ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಆಡಳಿತ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ಭರ್ತಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಕೇವಲ ಸರ್ಕಾರಿ ವಲಯದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲದೆ ಖಾಸಗಿ ವಲಯದಲ್ಲೂ ಸಹಿತ ನಾವು ರಿಸರ್ವೇಷನ್ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಪಾರ್ಟಿನೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಅದು ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಮಾತ್ರ ಮಾಡಿದೆ ಅದನ್ನು. ಅದೇ ರೀತಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ಜಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಖಾಸಗಿಯಲ್ಲೂ ಸಹಿತ ನಾವು ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಮುಂದಿನ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಿರುದ್ಯೋಗವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನ ತೆಗಿತೀವಿ. ಪ್ರೈವೇಟ್ ಕಾಲೇಜಸ್ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನ ತೆರೆಯೋದ್ರ ಮೂಲಕ
5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅನಕ್ಷರತೆಯನ್ನ ತೊಡೆದಾಕ್ತೀವಿ, ಬಡತನವನ್ನ ತೊಡೆದಾಕ್ತೀವಿ, ಹಸುವನ್ನ ಅವಮಾನವನ್ನು ತಡಿತೀವಿ. ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜಾತೀಯತೆ ಮತ್ತು ಕೋಮು ಗಲಭೆಗಳನ್ನ ಅದು ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿ ಮಾತ್ರನೇ ಅದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೀವು ವಾಗ್ದಾನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಹಾಗೇನಿಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳು ಚುನಾವಣೆಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ ತರ್ತವೆ, ಪ್ರಣಾಳಿಕೆ ತರ್ತವೆ. ಆದರೆ ಆ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳು ನಿಮ್ಮ ಓಟ್ ಹಾಕಿ ಅವ್ರನ್ನ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ತರೋ ತನಕ ಮಾತ್ರ ಅವ್ರು ನೆನಪರಿರುತ್ತೆ. ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋನ ಮೂಲೆಗೆ ಬೀಸಾಕ್ತಾರೆ, ಕಸಬುಂಡಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೇನೆ. ಆದ್ರಿಂದ ನಾವು ಯಾವುದೇ ಚುನಾವಣೆ ಕಾಲದಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋನ ಕೊಡಲ್ಲ, ಪ್ರಣಾಳಿಕೆ ಕೊಡಲ್ಲ. ನಾವು ಮಾತಾಡಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾತಾಡುತ್ತೆ. ನಾವು ಮಾತಾಡಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೆಲಸದ ಫಲ ಮಾತಾಡುತ್ತೆ. ಹಾಗೇನೆ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೇನೆ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದ್ರೆ, ನಮ್ಮನ್ನ ನಿರಾಶರಾಗಿಸೋದಕ್ಕೆ, ಹತಾಶರಾಗೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಷಡ್ಯಂತ್ರಗಳನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಬಲಿಯಾಗಬೇಡ್ರಿ. ನಮ್ಮ ಮಹಾಪುರುಷರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನಗಳು ನೆನಪಿರಲಿ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕನಸು ನನಸು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮ ಮೇಲಿದೆ. ಇದನ್ನ ನಾವು ಮರಿಬಾರ್ದು. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಹಾಪುರುಷರ ಕನಸು ನನಸು ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ಮಹಾಪುರುಷರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಇದನ್ನ ಅವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನ ಅನುಸರಿಸೋ ಕೆಲಸವನ್ನ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಆದರ್ಶಮಯವಾದ ಸರ್ಕಾರವನ್ನ ನಾವು ರಚಿಸ್ತೀವಿ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಅನೇಕ ವರ್ಷ ದುಡಿದು ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಬಂದಂಥ ನಮ್ಮ ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿಯವರು ಪುಲಿಕೇಶ್ ನಗರದಿಂದ 97,000 ಓಟ್ಗಳನ್ನ ಪಡೆದಿದ್ರು, 82,000 ಲೀಡ್ನಲ್ಲಿ ಬಂದರು. ಆದರೆ ಅಂಥ ಒಬ್ಬ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡದೆ ವಂಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು. ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ, ನಿಮ್ಮದೇ ಪಾರ್ಟಿ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತೀರಾ? ನಿಮಗಿಲ್ಲಿ ಬನ್ರಿ, ನಾವು ನಿಮಗೆ ಸನ್ಮಾನಗಳ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನ ಆರಿಸ್ತರ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಮಾತಿಗೆ ಮನ್ನಣೆ ಕೊಟ್ಟು, ಬಹಳ ಮುಖ್ಯ ನಮ್ಮ ಮಾರಸಂದ್ರ ಮುನಿಯಪ್ಪನವರು ಮಾಡಿದಂಥ ಈ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿ ಅವರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷವನ್ನ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೇನೆ ಪುಲಿಕೇಶ್ ನಗರದಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಆನೆ ಗುರುತಿನ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಅವ್ರ ಮನೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ಬೋದು, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಆನೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆನೆಯ ಪ್ರತಿಮೆನ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡ್ಬೋದು. ಅವರು ಬಹುಶಃ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಆ ಥರ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಅಭಿನಂದಿಸ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಆರಿಸ್ತರ್ಬೇಕಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಂಧುಗಳಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮಾನ್ಯ ಕೃಷ್ಣ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದವರು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕ ಬಡಬಗರಿಗೆ ದಿನನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇರಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇರಲಿ ಅವರು ಬಡಬಗರಿಗೆ ಅನ್ನ ಸೇವೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಕ್ಷರ ಸೇವೆ ಆಗಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅಂಥ ಒಬ್ಬ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಒಬ್ಬ ನಿಸ್ಪೃಹ ಸೇವಾ ತತ್ಪರನಾದ ಮನುಷ್ಯನ ಅವರು ಅಲಕ್ಷಿಸಿ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರು ಗಾಂಧಿನಗರದಿಂದ. ಹಾಗಾಗಿ ಕೃಷ್ಣ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಸಹಿತ ನಮ್ಮನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೇನೋ ಅಲ್ಲಿ ಎಡವಟ್ಟು ಆಯ್ತು ಅಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ನಮಗೆ ಟಕ್ಕಂತ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಸಂಪರ್ಕ ಬರಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ನಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ ಫೋನ್ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾಮಿನೇಷನ್ ಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಭೇಟಿ ಆಗದಿರೋದ್ರಿಂದ ಸ್ವತಂತ್ರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಅವರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ನಮ್ಮನ್ನು ಬಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡ್ರು, ನನ್ನನ್ನು ನೀವು ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ಬೆಂಬಲಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನಾಗಿ ನೀವು ಘೋಷಿಸಬೇಕಂತ. ನಾವು ಯಾವುದೇ ಕಂಡೀಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಬೇಷರತ್ತಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ನಮ್ಮ BSP ಬೆಂಬಲಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನಾಗಿ ಗಾಂಧಿನಗರ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಆರಿಸ್ತರ್ಬೇಕಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ವಿ. ಇದೇ ಮನವಿನ ನಿಮ್ಮಲ್ಲೂ ನಾವು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ತಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಇಬ್ಬರು ಮಹಾಪುರುಷರನ್ನ, ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರನ್ನ, ಜನಪ್ರಿಯ ನಾಯಕರನ್ನ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಗಾಂಧಿನಗರ ಮತ್ತು ಪುಲಿಕೇಶ್ ನಗರ ಮೀಸಲು ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಆರಿಸ್ತರ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಬಾರಿ ನಾವು ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕಣಕ್ಕಿಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಭಾಳ ಮಂದಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಆ ಕಡೆ ಒಂದು 130 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲರೂ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧ ರಾಜ್ಯವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರು SC ST OBC ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ತಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳನ್ನ ಅರ್ಥವರು, ತಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಂಥವರು ಅನೇಕರಿಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲೇ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ದಿನಗೂಲಿ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಭೂಹೀನ ರೈತರ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೇನೆ ಖಾಸಗಿ ಕಂಪ್ನಿಯಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರೂ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಹಸಿವು, ಕಷ್ಟ, ಅವಮಾನ ಏನಂತ ಗೊತ್ತಿದೆ. ಅಂಥವ್ರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಷ್ಟ ಪರಿಹಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಚೆನ್ನಾಗಿ ಸುಖವಾಗಿ ಬೆಳೆದಿರೋರು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮಕ್ಕಳು, ಅವ್ರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸಂವಿಧಾನ ಬಗ್ಗೆ ಗಾಳಿಗಂಧನೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ.
ಹಾಗಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನ ನೀವು ಗೆಲ್ಲಿಸಬೇಕು. ಚುನಾವಣೆ ದಿನ ಆನೆಯ ಗುರುತಿನ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಟನ್ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಬಲಗೈನ ತೋರ್ಬೆರಳನ್ನ ಒತ್ತಿ ಆನೆ ಗುರುತಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕಂತೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾನು ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭಾರತ್. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बहुजन समाज पार्टी जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। देश की मजबूरी है, बहन जी जरूरी है, देश की मजबूरी है, बहन जी जरूरी है। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बहन कुमारी मायावती जी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, अनवर श्री कांसी राम जी जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। बहन जी संघर्ष करो, हम आपके साथ हैं, बहन जी संघर्ष करो, हम आपके साथ हैं, बहन जी आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। संविधान के सम्मान में बहन जी मेरा